किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तरांचे ह्या कार्यक्रमाचा विषय आहे स्वयंचलित ट्रॅक्टर अवजारांची निगा आणि डिझेल बचतीचे फायदे. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरे देणारे तज्ज्ञ आहेत डॉक्टर धीरज कराळे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तुमचा कॉल लागलेला अकोला आकाशवाणीला आणि आजचा आपला कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तरांचे. आणि आजचा आपला जो विषय आहे तो आहे ट्रॅक्टर चलित अवजारांची निगा आणि डिझेल बचतीचे उपाय. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर धीरज कराळे, सहाय्यक प्राध्यापक कृषी शक्ती आणि अवजारे विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आपलं नाव सांगा. सचिन पुरी बोलतो. सचिन पुरी. पुरी साहेब कुठून बोलताय आपण? तेलार तालुका, तळेगाव बाजार. तर पुरी साहेब काय प्रश्न आहे आपला? प्रश्न समजा आपण शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग ट्रॅक्टरनं शेती पेरणी योग्य आहे की बैलगाडीने पेरणी योग्य आहे? ट्रॅक्टरने पेरणी योग्य आहे की बैलगाडीने पेरणी योग्य आहे? नुकसान आणि फायदे असं तुमचं म्हणणं आहे. मी बैलजोडून जर पेरलं तर काय फायदा आहे आणि ट्रॅक्टरने पेरलं तर काय फायदा आहे, म्हणजे फायदे तोटे जाणून घ्यायचे आहे तुम्हाला, आहे ना? तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत डॉक्टर धीरज कराळे साहेब. तर बघा पुरी साहेब, हे असं आहे की आपण बरेच वेळा बघतो की सुरुवातीला आपण बैलचलित यंत्रांच्या सहाय्यानं पेरणी करत होतो, परंतु आज आपली जे गरज आहे कमी वेळात जास्त काम आणि लवकरात लवकर काम करून घेणे, यासाठी विविध प्रकारचे ट्रॅक्टरची अवजारे जी आहेत ती उपलब्ध झालेली आहेत. आणि आपण प्लॅन्टर याच्या सहाय्यानं जर पेरणी करतो म्हटलं तर तंतोतंत 2 बियाणातले अंतर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ठेवू शकतो, जे की आपल्याला कुशल मजूर आपल्याला जुन्या काळात मिळत होते की बीज अंतर जे टाकत होते हातानं त्या सरत्यामध्ये, तर त्या प्रकारचे मजूर आता उपलब्ध होत नाहीत. मग अशा काळाच्या गरजेनुसार आपण यांत्रिकरणाकडे वळलेलो आहे. आणि यामध्ये आपण बरेच वेळा बघतो की ट्रॅक्टर चलित अवजारांच्या काही अडचणी आपल्याला समावेश करावा लागेल त्यामध्ये, जसं की शेतीमधून जाताना त्याचा जो भार असतो त्याच्यामुळे जमीन कडक येणे यासारख्या गोष्टी होतात. परंतु ज्यांच्याकडे जमीन धारणा जास्त आहे आणि लवकर काम आटपून घ्यायचे आहे ते असे शेतकरी ट्रॅक्टरने काम करून घेतात. आणि जे आपले पारंपरिक पद्धतीने कमी जमीन धारणा असलेले शेतकरी आहेत ते आजही 2 बैली आणि 3 तिप्पन आणि असे जोड्यांचा सर्व सेट लावून त्या प्रकारची आपण बैलांच्या सहाय्याने आपण पेरणी करतो. फक्त कुशल मजूर हा त्यामध्ये सर्वात मोठा एक घटक आहे की बैलांनी पेरणी करायच्या वेळेस मजुरांची कुशलता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते. बरेच वेळा आता आपण जसं चर्चा करत होतो की डिझेल बचतीचे उपाय. आता डिझेल बचतीचे उपाय म्हणजे काय, तर यामध्ये आपण बरेच वेळा पाहतो की ट्रॅक्टर ड्रायव्हर आता नवीन मध्ये जुने जे ड्रायव्हर होते ते योग्य प्रकारे ट्रॅक्टर चालवत होते. नवीन मध्ये आता रस्त्याने जाताना ट्रॅक्टरचा स्पीड वाढवतात, विनाकारण जास्त जोराने जाणे आणि नंतर ब्रेक मारणे. आणि यामुळे काय होते की ट्रॅक्टरचे जे इम्प्लिमेंट आहेत मागच्या साईडला लागलेले असतात तर त्या अवजारांना बरेच वेळ हानी पोचते. जसं त्याच्या ज्या साईडच्या लिंक असतात त्या लिंक तुटतात आणि व्हायब्रेशनमुळे त्यामध्ये बरेच वेळा असे प्रॉब्लेम येतात की जे पार्ट असतात ते खिडखिडे होऊन तुटतात आणि बरेच वेळे वेल्डिंग पण उखडतात. तर त्यामुळे जेव्हा आपण आवश्यक आहे तेवढ्या स्पीडनं जर आपण शेतात जाण्याचं कार्य केलं, ट्रॅफिकचा अंदाज घेतला आणि त्यानुसार जर आपण गेलो तर आपल्या अवजारांना त्यामुळे इजा होणार नाही
दुसरी गोष्ट की आपण बऱ्याच वेळा आता जे सेटिंग करावं लागते, अवजारांचे जे व्यवस्थित मांडणी करावं लागते, ते शेतात गेल्यावर करतो आणि मग ते करताना आपल्याजवळ पुरेसे संसाधन उपलब्ध नसतात. त्यामध्ये आपला टाईम पण जातो आणि बरेच वेळा असं होतं की नांगरणीचं कार्य करायचं आहे आणि कुसली जो मेन पार्ट आहे नांगरणीच्या फाळाचा, तो आतमध्ये जमिनीत घुसत नाही किंवा 2 फाळ 3 फाळ असला तर 1 फाळ लागत नाही व्यवस्थित प्रकारे. मग अशा टाईमला त्या कुसलीला पुढे सरकावं लागते, कारण त्याची झीज झालेली असते. आता ही झीज झालेली असल्यामुळे त्यांना योग्य जर सरकवलं नाही तर आपल्या शेतामध्ये बरेच वेळ पाहिलं की एक नांगर व्यवस्थित लागत नाही. आणि खोली जी आहे नांगराची ते योग्य प्रकारे सेट केली पाहिजे. जर जास्त जमीन कडक असेल तर थोड्या वर, आणि जर थोडी सॉफ्ट असेल, मऊ जमीन असेल तर अशा पद्धतीमध्ये आपण थोडं खोलीवरून काम करू शकतो. सर्वसाधारणपणे 15 सेंटीमीटरपर्यंत आपण खोली ठेवतो नांगराची. आणि हे सर्व करत असताना जर तुमचे जे ट्रॅक्टरचे टायर्स आहेत, हे टायर्स नांगरणीच्या वेळी जास्त घासलेले असले तर काय होते की हा जो टायरचा स्लिप आहे तो वाढतो, म्हणजे चाका फिरता फिरता तो स्वतःभोवती जास्त फिरतो आणि यामध्ये काय होते की तुमचा पुढे जाण्याची गती कमी होते आणि जे निर्धारित वेळेमध्ये तुमचं काम व्हायला हवं ते होत नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय करतो आपण की डिझेलचा त्यामध्ये जास्तीचा वेस्टेज जातो, त्यामध्ये स्लिपेजमुळे जातो. तर आपले टायर हे सुव्यवस्थित असायला पाहिजे, त्यामध्ये हवा भरलेली योग्य प्रकारे असायला हवी. आणि ही टायरची योग्य प्रकारे भरलेली हवा आणि तुमचे त्याचे टायरचे ट्रेड जे आहेत ते चांगले, म्हणजे न घासलेले, कमीत कमी घासलेले असले तर यामध्ये सुद्धा आपण डिझेलचा आपण त्यामध्ये बचत करू शकतो. त्यानंतर असं आपण बरेच वेळ पाहिलं की शेतामध्ये नांगरणी करताना बाजूनं पीक अवशेष योग्य प्रकारे झाकला जातो. मग काय तर या कंडिशनमध्ये आपल्याला जे टायरची जे आपली साईड वाल आहे त्याला जसं आपण त्या फरोच्या बाजूनं जर योग्य प्रकारे लागलं तर त्यामध्ये आपल्याला झाकण्यासाठी योग्य प्रकारे मदत होईल. आणि नाही तर काही अवजारांमध्ये असं आपल्याला दिसून येते की जो आपला फाळ आहे त्या फाळची साईज थोडी लांबट असते. त्यामुळे काय होते की कचरा झाकायला जो आपल्याला मुख्य उद्देश आहे की वरचा जो काळी कचरा वगैरे आहे हा पूर्णपणे गाडला गेला पाहिजे, हा चांगल्या योग्य प्रकारे त्यामध्ये तशा प्रकारच्या नांगरच्या अरेंजमेंटमध्ये गाडल्या जातो. तसेच आपण जर आता हे जर आपण नांगरणीच्या बाबतीत पाहत आहोत तर नांगरणी कशासाठी तर आपल्याला शीटबेड तयार करायचं आहे, कारण त्यामध्ये आपल्याला पुढची पेरणी करायची आहे आणि आता तर नांगरणीचा हंगामच सुरू आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला माहित आहे की बा आपल्याला नांगरणी करायची आहे, शीटबेड तयार करायचा आहे, तो योग्य प्रकारे झाला. मग अशा वेळेस आपण काय करायचं की बा आपल्या जमिनीची ओल किती आहे या प्रमाणात लक्ष देऊन आणि ट्रॅक्टरला लागणारा भार किती आहे, म्हणजे आपला जो आता बरेच वेळ पाहिलं की वेगवेगळ्या साईजचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतात. आणि मग सर्वसाधारणपणे जर आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने पाहिलं तर ट्रॅक्टरची HP काढताना आम्ही काय करतो की ड्राफ्ट मल्टिप्लाय करतो, गुणतो ट्रॅक्टरचा वेग आणि या सर्व याचा जो प्रोडक्ट येतो त्याला भागतो 270 हा एक त्याचा निर्देशांक आहे त्याने. मग आता या शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांना काही काढायच्या अडचणी निर्माण. मग याच्यावर सर्वसाधारणपणे आपण 10 ते 15 HP पर्यंत जर ट्रॅक्टर असला तर 10 इंची नागर, 25 ते 35 HP जर आपल्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध असला तर 12 इंची नागर आणि 45 HP पर्यंत असला तर 14 इंची नागर आणि 45 आणि 55 यापेक्षा जास्त असेल तर 16 इंची आणि अधिक साईजच्या नागरचा आपण गरजेनुरूप उपयोग करू शकतो. यामध्ये शेतकरी 1 फाळ 2 फाळ 3 फाळ पलटी नागर या प्रकारचे नागर वापरू शकतात आणि आपल्या जे शेतीचे काम आहे ते वेळेवर पूर्ण करू शकतात. आपण जे बोललो होतं की बा आपल्याला पेरणी करायची आहे आणि त्याच्यासाठी जमीन तयार. मग नांगरणी केल्यानंतर आपल्याला बराच वेळ असं दिसतं की नांगरणीमुळे शेतात जे ढेकळांची साईज आहे ती खूप मोठी असते. मग आता याला पुन्हा फोडायसाठी 2, 3 पास मारावं लागतं, कधी कल्टिवेटर उभं आडवं चालावे लागते. मग अशा कंडिशनमध्ये आपला जो रोटावेटर हा त्याला पर्याय म्हणून उपलब्ध आहे. आणि हे रोटावेटर यंत्र जे आहे या रोटावेटर यंत्राने तुमची एक नांगरणी आणि 2 पास तुमच्या जे उभ्या आळव्या मारून आपण ढेकळांची साईज बारीक करतो तेवढं कार्य एकाच पासमध्ये होते. जे तुम्हाला 3 कामं करावे लागत होते तिथे एकाच कामात होते. तर साहजिकच आपलं डिझेलची जे आहे ते 60 ते 70% त्यामध्ये बचत होते. म्हणून आपण पाहिलंही आहे की आजकाल रोटावेटरचा वापर जास्त प्रमाणात होतो. ट्रॅक्टरचा पण मॅचिंग रोटावेटर आपण शेतकऱ्यांनी जर त्याला सूट होणारा वापरला तर डिझेलची बचत होते. नाहीतर इंजिनवर विनाकारण येणारा लोड आणि तो लोड आला तर रोटावेटरच्या बाबतीत थोडासा बॅक थ्रस्ट चालतो, म्हणजे ट्रॅक्टरच्या याचा जो रोटावेटरचा आहे तो जर्क त्याच्या इंजिनपर्यंत पोहोचतो
आणि हा जर तिथं पोहोचला आणि त्याचे जर नुकसान झाले तर तुमच्या सिलेंडर्समध्ये त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकते, गिअरबॉक्समध्ये नुकसान होऊ शकते. म्हणून कधीही कोणतेही अवजार वापरताना आपण ती योग्य प्रकारे वापरलं पाहिजे आणि ते त्याशी सुसंगत असलं पाहिजे आपल्या ट्रॅक्टरशी, हे पण तेवढंच महत्त्वाचं. त्यामुळे आपले डिझेल तर वाचणारच आहे, परंतु आपल्या यंत्रामध्ये होणारा वारंवार बिघाड हा पण आपण त्यामध्ये वाचू शकतो आणि आपला जो विनाकारण होणारा खर्च आहे तो कमी करू शकतो. आता आपण पुढे पाहत आहोत की रोटावेटर आहे, हे आहे. आता पेरणीमध्ये पण खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पेरणी यंत्र आलेले आहे. जुन्या काळात ते फ्लूटर ट्रेलरचा जास्त उपयोग वॉशर टाईप होते आणि त्या वॉशर टाईपमध्ये काय होतं की ते एका शाफ्टवर असे रबरचे वॉशर लावलेले होते आणि एक खाली साधारण पट्टी होती आणि त्या पट्टीतून तो फ्लो त्याच्यावरच्या छिद्र मॅच करून तो कंट्रोल करत होते आणि हे बियाणं मग त्या बीज नलिकेतून शेतामध्ये आपल्याला ड्रिल केला जातो तर पेरला जातो. मग आता त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या, कारण त्याचा जो रेट होता पडायचा तो योग्य प्रकारे पडत नव्हतं. एखाद्या वेळेस जास्त प्रमाणात बियाणं ढकललं जायचं आणि अशा वेळेस काय व्हायचं की कुठं कमी तर कुठं जास्त तर कुठं अशाच त्या सरीमध्ये गट्टे पडत जमा होत होतं बी. मग आता यामधून वर जे काही सुधारणा झाल्या त्यामध्ये मग पुन्हा पुढे भविष्यात फ्लूटोट रोलर आले, त्याला गिअरचे पेरणी यंत्र पण गावामध्ये बनतात आणि अशा हे पेरणी यंत्र जे आहेत आता त्या पेरणी यंत्रांचा उपयोग व्हायला लागला. केव्हा एखाद्या वेळेस ट्रॅक्टर वापरतो, कधी कधी बैलजोडी वापरता आणि ट्रॅक्टर दोन्ही वापरता का? हा. किती आहे जमीन तुमच्याकडे? 4 एकर. नाही, बरोबर आहे. धन्यवाद सर, तुम्ही कॉल. धन्यवाद. हॅलो. हां, हॅलो, अकोला आकाशवाणी. आणि आजचा आपला कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा आपला विषय आहे ट्रॅक्टर चलित अवजारांची निगा आणि डिझेल बचतीचे उपाय. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर धीरज कराळे, सहाय्यक प्राध्यापक कृषी शक्ती आणि अवजारे विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आपण कुठनं बोलत आहात? बळीराम पाटील बोलून राहिले. आपोती कोणती? आपोती खुर्द का बुजुर्ग? बुजुर्ग साहेब. आपोती बुजुर्ग काय? हो. बळीराम पाटील. हो. बळीराम भाऊ, काय प्रश्न आहे आपला? मतलब आता ट्रॅक्टर दाबले. तुमच्याजवळ ट्रॅक्टर आहे का? हो, ट्रॅक्टर 2 आहे साहेब. 2 ट्रॅक्टर आहे? हो. म्हटलं आता मग पडायची डेवडे गिवडेचे अवजारे काय कुठे भेटतील याचे बनवून? अवजारे कुठे भेटतील बनून? आता डेवडे आहेत पण आणखीन काही सुलभ झाली की योजना. म्हणजे तुमच्याकडे आता कोणकोणते अवजार आहेत? अवजार सर्व वखर डेवडे मारतो साहेब आता. हो, मग आता तुम्हाला दुसरे कोणते अवजार घ्यायचे आहेत? रोटर जर वशीन म्हटलं त्याच्यातून काही आणखी रोटावेटर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये. तर मला वाटतं त्यांचे जे हे असतात ना ठरलेले डीलर, सर तुम्हाला सांगतील. धीरज सर सांगतात तुम्हाला. तर हे पाटील साहेब असं आहे की विद्यापीठामध्ये बरेचसे संशोधन होतात आणि त्यामध्ये विविध प्रकारे अवजारे बनवल्या जातात. त्या तुमचा प्रश्न असा आहे की रोटावेटर कुठं मिळेल? तर हे रोटावेटर हे आता मार्केटली अवेलेबल जिथं सर्वत्र उपलब्ध आहे. परंतु आता तुमच्याजवळ जे रोटावेटर आहे त्याच्यावर कसं आहे की रोटावेटर घ्यायचं असलं तर आपल्याला बाजारातून घेताना सर्वसाधारणपणे आपल्या जवळपासचा डीलर आणि त्याचे स्पेअर पार्ट भविष्यात आपल्याला लवकर मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करून जर तुम्ही घेतला तर तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. जसं आता अमरावतीला जाधव फाल्कवाले बनवतात, त्यानंतर बरेचसे आता डीलरकडे ट्रॅक्टर सोबत ट्रॅक्टर डीलर ते आहेत, ते त्यांना मॅचिंग अवजारे ठेवतात. तर आपण त्यांच्याकडून जरी घेतला तर त्याचे तुम्हाला अडचण येणार नाही. एकाले झाले 4 वर्ष, एकाले झाले 2 वर्ष. 4 वर्ष आणि 2 वर्ष. बरं, त्याची निगा वगैरे कशी राखता? त्याची म्हणजे काय डिझेल काय नाही, ते कसं आहे ट्रॅक्टरची निगा राखताना आपण वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे हा पण एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतः काही गोष्टी घरच्या घरी केल्या जाऊ शकतात. फिल्टर जर स्वच्छ करायचे असले तर काढून आपण पहिले घरी स्वच्छ फिल्टर करून घ्यायचे. बरेच वेळा आपण लक्ष देत नाही, पाण्यात किंवा कुठंतरी ट्रॅक्टर उभा करून देतो तर त्याचा जो एक्झॉस्ट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कचरा जातो, त्यामध्ये ब्लॉकेज येतात आणि त्यामुळे पण तुमचे ॲव्हरेज जे आहेत ट्रॅक्टरचे घसरतात. विनाकारण आपली जर बॅटरी गेलेली असली, आपण ट्रॅक्टर चालू ठेवतो, ड्रायव्हर विश्रांती घेतो, थांबतो, पाणी प्यायला थांबतो, कशाला थांबतो आणि मग तो बॅटरी गेलेली आहे, सेल्फ काम करत नाही. अशा कंडिशनमध्ये काय होते की बरेच वेळा आपल्याला आपण ट्रॅक्टर चालू ठेवतो तर यामध्ये आपलं खूप सारं डिझेल वाया जाते. तर आपल्याला असं वाटतं की हे आपण करून घेऊ पुढे भविष्यात, परंतु यामुळे
ह्या अडचणी येतात. सर्वसाधारण जर आपण विचार केला की डिझेलचं जर त्या ऑइल पंपच्या तिथून एक थेंब लीक होत गेला आणि हा मिनिटाला एक थेंब जरी आपण पकडला तर वर्षाला आपलं 200-250 लिटर डिझेल त्यामध्ये वेस्ट होते. पण आपण आपल्याला वाटते की बा नाही एखादा थेंब पडत आहे. तर या सर्वसाधारण गोष्टी ज्या आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि जो आपला चालक आहे त्याला सांगायला पाहिजे की बघा आम्ही ट्रॅक्टर तुमच्या जवळ दिला तर हे या प्रकारे चालवा, ऑइल चेक करा आणि काही विशिष्ट प्रकारचे आवाज येत असेल, साऊंड येत असेल तर त्वरित तो आपल्याला दुरुस्ती करायला न्यायचा आहे की त्यामुळे की आपल्या ट्रॅक्टरला पुढच्या पार्टला कोणती हानी नाही व्हायला पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. बरोबर. तर बलराम भाऊ, जे आता मार्गदर्शन केलं ना सरांनी ट्रॅक्टरची निगा कशी राखायची वगैरे, तर ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर मग आपलीच म्हणजे पैशाची बचत होते, डिझेलची बचत होते, आपल्या ट्रॅक्टरचं आयुष्यसुद्धा चांगलं राहते. जमीन करत असतो 60-70 एकर. हां, मग काही भाड्याची असते 2 पाहायचं. अच्छा, म्हणजे स्वतःची आणि भाड्याची असं. आणि मग भाड्याने देत असाल ना ट्रॅक्टर तुम्ही? हो. ठीक आहे, मग प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. कराड सर, मला हे सांगा की आता आपला जो ट्रॅक्टर आहे तर त्या ट्रॅक्टरची जी बॅटरी आहे ती जर व्यवस्थित नसेल किंवा व्यवस्थित काम करत नसेल तर नेमकं आपण काय करायला पाहिजे? सर्वप्रथम तर आपण बघितलं तर ट्रॅक्टरची बॅटरी जी आहे ही योग्य प्रकारे काम करणारीच असायला हवी. कारण बरेच वेळ पाहता तुम्ही शेतामध्ये काम करताना मध्येच ट्रॅक्टर बंद पडू शकतो. बरोबर आहे. आणि मग तो बंद पडला तर तुम्हाला एकतर बाजूच्या शेतातून दुसऱ्यांचे ट्रॅक्टर बोलावे लागतात किंवा तो कसा तरी कोणत्या तरी मार्गाने चालू करायचा प्रयत्न करावा लागतो. तर यामध्ये तुमचा जो वेळ आहे हा वेळ पण वाया जातो आणि ट्रॅक्टरला आपण ओढणे किंवा कशानं ढकलणे यामुळे त्या ट्रॅक्टरच्या पार्टमध्ये एखाद्या वेळेस तो धक्का इकडे तिकडे लागल्यामुळे त्याला पण डॅमेज येतो. तर त्यामुळे ट्रॅक्टरची बॅटरी निरंतर त्याची सर्व्हिसिंग करणे हा एक महत्त्वाचा त्यामध्ये भाग आहे. ज्यामध्ये त्याच्यामध्ये जर पाणी ड्राय टाईप नसेल, ॲसिड बॅटरी असेल तर मग आपण त्यामध्ये त्या ॲसिड बॅटरीचं पाणी चेक करणे, त्याचा योग्य प्रकारे फंक्शन करते की नाही ते चेक करणे. आणि मग ह्या जर बॅटऱ्या जर आपण दुर्लक्षित केल्या तर बरेच वेळ आपण पाहतो की शेतामध्ये काम करताना आपण मग ट्रॅक्टर बंद पडतो म्हणून त्याला चालू ठेवतो. सर, मला असं वाटतं पहिल्यांदा आपण कॉल घेऊन घेऊ. हां, हॅलो. आकाशवाणी अकोला. हा, आकाशवाणी अकोला. बरं, आपलं नाव सांगा. भानुदास घाटोळे भांबे. भानुदास घाटोळे. भानुदास भाऊ, कुठून बोलता आपण? भांबे तालुका तेलारा जिल्हा अकोला. अच्छा, भांबेवरून बोलता का? हो सर. कसं आहे सर, आता शेती जी आहे की नाही तर शेतीला मजुरी मिळत नाहीत. तिथून नाही तर शेती मजुराच्या वाढत्या मजुरीमुळे शेती परवडत नाही. बरोबर आहे. मग त्यामुळे असं वाटते की यांत्रिकीकरणाकडे झुकाव असं वाटते. अच्छा, तसं आता तुमच्याकडे बैलजोडी आहे का? नाही आहे ना, बैलजोडी नाही आहे. मग शेतीचे काम तुम्ही कशाने करता? आम्ही शेतीचे म्हणजे बाहेरचे बैलजोड्या सांगूनच काम करतो. तेही वेळेवर भेटत नाही. ज्या दिवशी आपल्याला काम त्या दिवशी भेटत नाही. त्यामुळे होते काय की नेमकं पिकाचे गैरसोय होते. म्हणून अशा काळामध्ये जर खर्च योग्य ट्रॅक्टर असला आणि कमीत कमी डिझेल खाणारा आणि परवडणारा असा ट्रॅक्टर असला तर शेती थोडा हातभार लागते. बरोबर आहे. बरं, तुमची तर शेती किती आहे? 5 एकर आहे शेती. कोरडू आहे की ओलिताची सोय आहे? कोरडू. अच्छा, तर तरी ट्रॅक्टर घेण्याचा तुमचा विचार चालू आहे? म्हणजे ट्रॅक्टरमध्ये काही मोठ्या जास्त हॉर्स पॉवरच्या किंवा कमी हॉर्स पॉवरचे सुद्धा ट्रॅक्टर उपलब्ध आहे सध्या? नाही, कसं आहे सर, मला असं वाटते की तो छोटा ट्रॅक्टर लहान तर म्हणजे आपलं क्षेत्रफळ कमी असल्यामुळे. तर असं आहे भानुदास भाऊ, लहान ट्रॅक्टर जे आहे त्यामध्ये त्यांच्या पण काही लिमिटेशन आहे. आपण लहान ट्रॅक्टर घेऊ शकतो. हे जे ट्रॅक्टर आपण घेताना विचार करतो तर सर्वसाधारणपणे आपण एक पीक घेतो की 2 पीक घेतो असा सर्व विचार करून आपण ट्रॅक्टर घ्यायचा. आणि सोबतच जर आपण भाडेतत्वावर द्यायचं काम केलं तर आपण जास्त HP पण ट्रॅक्टर घेऊ शकतो. आता 5 एकरसाठी जर आपण एवढा मोठा खर्च करतो म्हटलं ट्रॅक्टरचा तर तो आपल्याला परवडेबल असला पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करून आणि काही लोकांची आपण कामे करून देऊ बा. आणि त्यांना, कारण ट्रॅक्टर घेणे म्हणजेच काही हे नाही आहे, त्याला सोबत अवजारेही घ्यावे लागतील, बरेच सारे अवजारे. आणि हा जो खर्च जातो हा बरं 6-7 लाख रुपयापर्यंत छोट्या ट्रॅक्टरचा बाकीचा
जे अवजारे आहेत ते पकडून जाणार आहे तुमचा, आणि आपली जमीन धारणा बघता आपण त्यामध्ये लोकांचे कामे करून देऊ, या दृष्टिकोनातून आपण एक मिडियम रेंजचा ट्रॅक्टर 30 ते 35 HP पर्यंतचा जरी घेतला तरी आपल्याला तो परवडण्यासारखा राहील. फक्त असा एक विचार करायचा की आपला जो ट्रॅक्टरचा पैसा त्यामध्ये चाललेला आहे तो आपला त्यामधून परतावा मिळाला पाहिजे, नाहीतर मग आपल्याला लोकांकडून भाडे तत्वांवर पण आपण ट्रॅक्टर वापरून आपले कामे करू शकतो. तर ठीक आहे भानुदास भाऊ. तर सर तुम्ही सांगत होता ट्रॅक्टरच्या बॅटरीबद्दल. हां, तर आपण बोलत होतो ते ट्रॅक्टरच्या बॅटरीबद्दल. तर आपण तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे ट्रॅक्टरची बॅटरी जर खराब असली तर बरेच वेळा आपण काय करतो, म्हणजे सर्वसाधारणपणे ट्रॅक्टरला सुरू ठेवतो आणि त्यामुळे इंधनाचा खूप सारा अपव्यय होतो आणि यामध्ये आपल्याला ते परवडणार असं तर काही नाहीच आहे. त्यामुळे कधीही आपल्या बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आले आणि ते योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्वरित त्याची सर्व्हिसिंग करून घेणे आणि जर गरज भासल्यास आपण ते बदलून घेणे आवश्यक आहे. बरं सर, मला आता हे सांगा की जे ट्रॅक्टर आपण चालवतो तर ट्रॅक्टर चालवताना ट्रॅक्टरच्या चाकामधील हवा किती असली पाहिजे, म्हणजे त्याचं प्रेशर किती असलं पाहिजे हवेचं? आता ट्रॅक्टर चालवताना आपण बरेच वेळ विचार करतो की हवा किती असली पाहिजे. तर आता यामध्ये बरेचसे फॅक्टर्स आहेत की जे टायर्स आहेत ते आपले कोणत्या याचे आहेत, म्हणजे आजकाल टायरचे पण भरपूर प्रकार आले, न्यूमॅटिक टायर्स वगैरे, आणि यामध्ये आपण सर्वसाधारण जर विचार केला तर जे आपले मागच्या बाजूचे चाक आहे त्याला 6 ते 9 kg/cm किंवा जर मीटरमध्ये PSI लिहिलेलं असेल तर ते PSIमध्ये मागील भागाला 12 PSI, रोडने जाताना आपल्याला 15 PSI पर्यंत प्रेशर असलं तरी चालेल आणि ट्रॅक्टरच्या पुढील चाकाला 28 PSI पर्यंत प्रेशर असलं तरी चालेल. तर त्यामुळे आपल्याला टायरचं प्रेशर योग्य राखणं हे एक महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या जो स्लिपेज आहे तो कमी होणार आणि होणारा जो जमिनीचा प्रतिरोध आहे तो व्यवस्थित राहील आणि त्यामुळे आपल्याला जो साहजिकच आपण काम करताना आपल्याला 10 ते 10% पण बचत होईल असे काही त्याचे अनुमानित निष्कर्ष पण आहेत. सर, बरेच वेळा आपण ट्रॅक्टरने पेरणी करताना नळीमध्ये बीज अटकते, त्याला आपण असं म्हणतो की नळी लागली बा, आणि ती पूर्ण ओढच्या ओढ खाली जाते. तर अशा वेळी काय करायचं मग? नळीमध्ये जे आपल्याला बीज अडकण्याची समस्या आहे ते हे सर्वसाधारण ते नळी जी आहे ते जमिनीकडे सरळ रेषेत नसताना किंवा ते आपण जे 2 ओळीतलं अंतर आहे त्याकरिता थोडीशी लांब ठेवलेली असते आणि मग ते थोडी अशी तिरकस ते अशी त्या तुमच्या फरोमध्ये जाते, जमिनीत जिथं उकरी होऊन बीज पडते तिथं ते जाताना काय होते की त्याचा जो स्लोप आहे त्या स्लोपमध्ये आपण बरेच वेळ त्या बियाण्याला बाकीची पावडर लावलेली असते हे असते, त्यामुळे त्याचा जो बीज आत जाताना ते त्याच्यात गतिरोध निर्माण होतो आणि गतिरोध निर्माण झाला की एक बी अडकायला लागतं सुरुवातला. मग आपण लक्ष देत नाही आणि लक्ष दिलं नाही तर असं कधी कधी दिसते आपल्याला की पूर्ण नळी लागलेली आहे आणि बी वरून बाजूनं कुठंतरी वेगळ्या साईडला ते तासात न पडता पडत आहे. तर याच्याकरिता आपण शक्यतो आपली नळीची साईज, दुसरी गोष्ट म्हणजे किती सरळ लाईनमध्ये जमिनीकडे असावी, म्हणजे बीज जसं आपल्या त्या बीज चकटीवरून म्हणा की गिअर्स म्हणून ज्याच्या मार्फत बीज ढकलून त्याच्या आतमध्ये नळीमध्ये येते तर हे इथून सरळ ते जमिनीकडे निघालं पाहिजे याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचं आहे. तसंच तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल की बांधावर गेल्यावर तो ट्रॅक्टर पलटवतो आपण आणि पलटवताना एखाद्या वेळेस ड्रायव्हर घाई करतो आणि त्या साईडच्या कॉर्नरचा याचा जो खालचा, आमचं शास्त्रोक्त पद्धतीने त्याला बूट म्हणतो, तो खालचा भाग जो आहे जो जमिनीत घुसते कुसलीसारखा तिथून बी पडते तो मातीमध्ये फसतो आणि माती त्याच्या आतमध्ये जाऊन बसते आणि मग ते माती आतमध्ये जाऊन गेलं की साहजिकच आहे बियाणं जमीनमध्ये जाणार नाही. तर ह्या गोष्टीला आपल्याला वेळोवेळी परीक्षण करत राहणे आणि ह्या सुधारणा करून आपलं जी शेतीमध्ये पेरणी करतो तर या पेरणीला कशी व्यवस्थितपणे होईल याची आपली काळजी घेणे हे एक महत्त्वाचा भाग त्यामध्ये आहे. बरं, आता मला हे सांगा सर की आपले जे ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टरांची जी अवजार आहेत, आता निगा तर सगळ्या गोष्टीचे राखावं लागते, ट्रॅक्टरची राखावं लागते, ट्रॅक्टरांच्या अवजारांची राखावं लागते. तर सर्वसाधारणपणे ढोबळमानानं आपल्या जे काही ट्रॅक्टरांना लावणारे आपण अवजार आहेत तर त्यांची निगा राखण्यासाठी वर्षभर आपण कसा ताळेबंद आखला पाहिजे किंवा वर्षभर कसं केलं पाहिजे? बघा ना, आता आपण पेरणीचीच गोष्ट करतो. आता पेरणी झाल्यानंतर आपण काय करतो, सर्व समाज म्हणजे तुमच्याकडे जो आता समजा पेरणी यंत्र आहे तर तुम्ही काय करता, आपण धरतो पेरणी यंत्र थोडंफार वरच्या वर साफसफाई करतो आणि ठेवून देतो
आता त्यामध्ये फर्टिलायझर असते, खतामुळे जंग चढतो आणि हे सर्व पार्टला त्याच्या आतमध्ये खराब. आपण लक्ष देत नाही, एकदम सीझनच्या वेळेस त्याला काढायचा प्रयत्न करतो, पाणी टाकतो आणि चालू करायचा आणि हे पूर्ण सिस्टीम तुमची जाम झालेली राहते. आणि याच्यामुळे काय होते की इतके दिवस 3-3, 4-4 महिने नेक्स्ट सीझन पर्यंत आपण पेरणी यंत्र तसंच ठेवलं तर स्वच्छ व्यवस्थित केलं नाही तर हे पार्ट तुमचे खराब होतात, काही प्रमाणात ते निकामी होतात आणि आपल्याला अनावश्यक 2,000-3,000 रुपयेपर्यंत खर्च करावा लागतो. परंतु मग आता आपल्याला माहित आहे की ही शेवटची पेरणी आहे आपली आणि याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट सीझन मध्येच करायची आहे. ते 38 पूर्णपणे स्वच्छ धुवून काढावे, त्याच्यामध्ये काहीही फर्टिलायझर किंवा अशी जी पावडर लावलेली असते धान्याला ते राहिली नाही पाहिजे आणि जे त्याचे सुटे भाग आहेत त्याची योग्य प्रकारे ओरायलिंग करून एखादं असं शेड असतील की जिथं जास्त धूळ कचरा वगैरे राहणार नाही अशा ठिकाणी त्याला व्यवस्थित प्रमाणे आपण ठेवायला तरच आपले पेरणी यंत्र योग्य प्रकारे राहतील. रोटावेटरच्या बाबतीत पण आपण तसंच करतो, रोटावेटरनं काम करतो आणि बरेच वेळ आपल्याला असं दिसून येते की रोटावेटरनं काम करतो आणि शेवटच्या क्षणाला आपण ते धरतो आणि ठेवून देतो. आता साहजिकच आहे, माती खूप प्रमाणात त्याच्या आतमध्ये जर फसलेली असेल तर ती लवकर निघणार नाही. स्वच्छ करायला आपल्याकडे पाण्याचे प्रेशरचे पंप नसतात, मग आपण काय करतो त्याला ठेवतो की काही दिवसांनी वाढलं म्हणजे आपण त्याला हे करीन, नंतर आपलं लक्ष निघून जाते. पण हे लक्ष न निघून जाता जर आपण त्याला काही दिवसानं पुन्हा थोडंसं चालवलं खडकाळ जमिनीवर थोडंसं तर ते व्हायब्रेशननं त्याची माती पडून जाणे, त्यानंतर त्याला स्वच्छ करणे आणि ग्रीसिंग ऑइलिंग करून आपलं योग्य प्रकारे त्याची साठवणूक करणे, हे महत्वाचे मुद्दे प्रत्येक यंत्रामध्ये आहेत. जर आपण केलं नाही तर अनावश्यक प्रमाणे तुम्ही पाहत असाल की 2,000, 3,000, 4,000 एवढा प्रत्येक वेळेस आपला सर्व्हिसिंगचा खर्च वाढतो यंत्रांचा. आणि वेळ जातो आणि वेळ जातो हाही महत्वाचा भाग आहे. आणि त्याने पार्ट खराब होणे हे होणे तर यामुळे आपण ते योग्य वेळेस सर्व्हिसिंग करणे, स्वच्छ ठेवणे आणि त्यांची साठवणूक हे पण एक निगा या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग आहे. तर कराडे सर तुम्ही आलात आणि आज ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांचं शंकांचं समाधान तुम्ही केलं आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं, तर शेतकऱ्यांच्या वतीनं आणि अकोला आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. शेतकरी बंधूंनो, हा होता आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता ट्रॅक्टर चलित अवजारांची निगा आणि डिझेल बचतीचे उपाय. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरे देणारे तज्ज्ञ होते डॉक्टर धीरज कराळे, सहाय्यक प्राध्यापक कृषी शक्ती आणि अवजारे विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा आजचा फोन इन कार्यक्रम आपण येथेच थांबवूया आणि पुढील मंगळवारी एका नवीन विषयासह भेटूया. तोवर नमस्कार. कराडे सर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी